नमस्कार. आपले अण्णा या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत. हिंगोलीपासून सुरू झालेली मराठा जनजागृती शांतता यात्रा काल मराठवाड्यातील 8ही जिल्ह्याच्या ठिकाणी तिचं जल्लोषात सर्वत्र स्वागत करण्यात आलं आणि तसा प्रचंड असा प्रतिसाद मराठा बांधवांनी दिला. काल छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या शेजारी या जनजागृती शांतता यात्रेची सांगता झाली. कालच राज्य सरकारनं सगळ्या सोयऱ्याच्या अध्यादेशाबाबत शेवटचा दिवस मुदतीचा होता, मात्र आज सकाळपर्यंतही त्याबाबतचा अध्यादेश आलेला नाही. त्यामुळं काल मनोज जरांगे पाटील यांनी आपण सरकारनं दिलेला शब्द ते पाळतात की नाही याकडे लक्ष देऊन असून उद्यापर्यंत त्याची वाट पाहूयात. आपली जनजागृती शांतता यात्रा मराठवाड्याच्या ह्याच्यातली संपलेली असून आता पुढील यात्रेसंदर्भात आणि आपल्या पुढील आंदोलनाच्या भूमिकेसंदर्भात 20 जुलैला अंतरवली सराटी येथे आपण बैठक घेत आहोत आणि तोपर्यंत सगळे सोयऱ्याबाबत शासनानं अधिसूचना जारी केली नाही तर आपण परत उपोषण करणार असल्याचंही त्यांनी यावेळी तिथे उपस्थित समाज बांधवांसमोर जाहीर केलं. त्याचबरोबर मराठ्यांना फसवणाऱ्यांना आपण सोडणार नाही. मग 288 पाडायचे की 288 जागा लढवायच्या याबाबत विधानसभेच्या याबाबत आपण 20 जुलैलाच त्या बैठकीत चर्चा करूयात आणि काय तो निर्णय घेऊयात असंही त्यांनी स्पष्ट केलं. नेहमीप्रमाणेच त्यांनी कालच्याही सभेत छगन भुजबळ, देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेचे बाण सोडले आणि परवा विधान परिषदेत मराठा आमदारांनी ज्या ओबीसी उमेदवारांना विजयी केलंय त्यांचंही आपण या नूतन विधान परिषदेतील ओबीसी आमदारांनी मराठ्याविरोधात काही ही केलं तर त्यांना या विजयी करण्यास हातभार लावणाऱ्या मराठा आमदारांना पण आपण सोडणार नाहीत अशीही त्यांनी एक धमकी वजा इशारा तिथं दिला. मनोज जरांगे आता उद्या पंढरीच्या वारीत 16 तारखेला ते वाखरी येथे ज्ञानेश्वर महाराज पालखी आणि तुकोबाच्या पालखीचं दर्शन घेणार आहेत आणि काही काळ ते तिथं थांबणार आहेत. असो, काल तिसऱ्या वेळी पंतप्रधानाची शपथ घेतल्यानंतर पहिल्या वेळी मुंबई शहरात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आले होते. त्यांच्या हस्ते जवळपास 30,000 कोटी रुपयांच्या कामाचा शुभारंभ, काही पूर्ण झालेल्या कामाचं लोकार्पण आदी कार्यक्रम पार पडला. या बरेचसे कार्यक्रम हे व्हर्च्युअल याच्या माध्यमातून पार पडले आणि जिथं हा कार्यक्रम BKCत आयोजित केला होता तेथून बोलताना त्यांनी विरोधक हे विकासाच्या आड येत असल्याचा आरोप करत आपण किती काम करत आहोत आणि किती योजना आणल्या आहेत आणि मुंबईचा चेहरा मोहरा आणि मुंबई ही आर्थिक राजधानी कायम राहील यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही आश्वासन दिलं. मात्र याचवेळी काही जणांनी समाज माध्यमावर त्यांनी 6 वर्षापूर्वी भूमिपूजन केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारकाची पण आठवण त्यांना करून दिली आहे. त्यामुळं ते नुसत्या घोषणा करतात आणि पुढं काही होत नाही की काय असंही याही बाबत लोकात उलटसुलट चर्चा सुरू आहे आणि त्या होत पण राहतील.
त्यांना जी कामं करून घ्यायची आहेत, जी ज्या कामात त्यांना इंटरेस्ट आहे ती कामं ते पूर्ण करूनच घेतात, हेही सर्वांनी पाहिलं आहे. त्यामुळं हे असंच चालतच राहील असंच सगळ्यांना वाटतं आहे. महाराष्ट्रात गेले 2-3 दिवसापासून सर्व दूर पाऊस सुरू आहे. मुंबईत अगदी परवापासून 3 दिवस झालं दररोज मुसळधार पाऊस पडत आहे आणि त्यामुळं त्याचा रस्ते वाहतूक, लोकल वाहतूक आणि विमान वाहतूक वर पण परिणाम होत आहे. आजही मुंबई आणि पुणे येथे मुसळधार पाऊस पडेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे. इकडं सिंधुदुर्ग, रत्नागिरी या 2 कोकणातील जिल्ह्यांना तर पावसासंदर्भात रेड अलर्ट देण्यात आला आहे. एवढा पाऊस पडत असला तरीही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचं प्रमाण कमी असल्यामुळं महाराष्ट्रातील असंख्य धरणं आजही पाण्याचीच वाट पाहत आहेत आणि त्यामुळं जवळपास 80% अधिक धरणांची पाणी पातळी खालावली दिसून येत आहे. आता आणखी त्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मोठे पाऊस पडण्याची गरज आहे असं लोकांचं म्हणणं आहे. आज तुर्तास एवढंच. धन्यवाद.